नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 47 मध्ये आपण पाहणार आहे. दुसऱ्या दिवशी संडे होता, त्यामुळे ध्रुवा, पूजा, पूर्वा सकाळी सकाळीच योगिताच्या बंगल्यावर हजर झाल्या. आल्याबरोबर नेहमीप्रमाणे त्यांची दंगामस्ती सुरू झाली. सुमित्रा, तन्वी पण त्यांच्यासोबत एन्जॉय करत होत्या. त्या तिघी आल्यामुळे योगिताचा मूड ठीक झाला होता. त्या सगळ्या मिळून गप्पा मारत बसल्या होत्या. योगिता, अगं मागच्या वेळी आले तेव्हा खरं तर मला तुझ्याशी बोलायचं होतं, पण तू आधीच जिजू नाहीत म्हणून उदास झाली होतीस, म्हणून मी विषय काढलाच नाही. मला आता त्या दिवशीचा प्रकार ध्रुवा, पूजा कडून समजला. योगिता, सॉरी. खरं तर माझ्यामुळे त्या दिवशी तुला त्रास झाला. त्या दिवशी प्रवीण जिजू वेळेवर आले नसते तर काय झाले असतं. मला तर विचार पण करवत नाही. खरं तर माझीच चूक आहे. त्या दिवशी मीच तुला बोलले नसते तर तू प्रेमला माफ केलं नसतंस आणि पुढे हे असं काही घडलंय नसतं. सॉरी योगिता, पूर्वा हळहळ व्यक्त करत म्हणाली. जाऊ दे पूर्वा, मी ते सगळे विसरून गेले. आता ते आठवून मला त्रास नाही घ्यावायचा. योगिता तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली. योगिता, तू आणि प्रवीण ते विसरून गेलात, पण तिकडे प्रेम मात्र ती गोष्ट विसरला नाही. मला परवाच अनुज भेटला होता, तेव्हा तो म्हणाला प्रेम आणि भावेश मिळून काहीतरी प्लॅन करत आहेत. योगिताला म्हणावं काळजी घे, पूर्वा पुढे म्हणाली. पूर्वा, माझ्यासोबत प्रवीण असेल तर असे 56 प्रेम आले तरी मी घाबरणार नाही, योगिता ॲटिट्यूडने म्हणाली. योगिता, आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत. तो जर तुला आणि प्रवीणला पुन्हा त्रास द्यायला आला ना, आम्ही त्याला असं सोडणार नाही. काय ग पूर्वा, पूजा म्हणत ध्रुवाने हात पुढे केला. त्या तिघी एकमेकींच्या हातावर हात ठेवत म्हणाल्या. त्यानंतर योगिताने पण त्यांच्या डोळ्यात पाहत त्यांच्या हातावर हात ठेवला. हो, आणि पूर्वा तू पण आता त्या प्रेमचा विचार मनातून काढून टाक, ध्रुवा म्हणाली. अगं मला हे ज्या दिवशी समजलं ना, त्याच दिवशी मी त्याचा विचार मनातून काढून टाकलाय. त्यानंतर एक दिवस तो मला भेटायला होता, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले, तर त्याने मला पाठीमागून आवाज देऊन थांबवलं आणि मला म्हणाला, तुम्हाला तिघींना माहिती आहे ना योगिताचं लग्न झालं आहे, ते मग मला का सांगितले नाही. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गेले, तर ध्रुवा पुढे बोलतच होती की तेवढ्यात तन्वी आली, त्यामुळे तिने तो विषय बंद केला. त्यानंतर बराच वेळ त्या सगळ्या मिळून गप्पा मारत होत्या. ध्रुवा बेडवर आडवी पडून पाठीमागच्या वॉलवर चा प्रवीणच्या फोटोकडे पाहत म्हणाली. पूर्वा यार, हा प्रवीण कसला भारी दिसतोय बघ ना, आणि त्याच्या गालावरची खडी तर बघ. हाय हाय मार जावा, या खडीवर तर किती मुली फिदा होत असतील. आणि त्याची स्माईल तर बघ कसली काथिल आहे. याची स्माईल पाहून समोरची मुलगी फ्लॅटच. तनू यार, तुला अजून एखादा भाऊ नाही का, ध्रुवा तन्वीकडे पाहत म्हणाली. आहे ना तेजस दादा, तन्वी म्हणाली. तो नाही ग, त्याचं तर लग्न झालं आहे ना. अजून एखादा प्रवीणपेक्षा लहान असेल तर. हो आहे ना, साधना आत्याचा मुलगा ऋत्विक, तन्वी म्हणाली. काय काय योगिता, तू हे मला सांगितलं पण नाहीस, ध्रुवा योगिताकडे पाहून डोळे बारीक करत म्हणाली. तनू, तिला सांग ऋत्विक बद्दल, योगिता वैतागून म्हणाली. ए योगिता, प्रवीण जिजू आले ना की आधी त्याची मीठ मिरचीने नजर काढ ग, पूजा म्हणाली. काय, योगिता चकित होऊन हसत म्हणाली. हो अगं, अशा ध्रुवासारख्या मुली असतात ना नजर लावायला, म्हणून म्हणाले. पण मला एक कळत नाही, एवढा हॉट बॉय सोबत असताना ही योगिता कशी काय एवढे दिवस त्याच्यापासून दूर राहिली असेल, ध्रुवा पूजाला टाळी देत म्हणाली. हो ग, तेही एक रूममध्ये राहून. खरंच योगिता, मला तुझं जरा आश्चर्यच वाटतं, पूर्वा पण आश्चर्य व्यक्त करत म्हणाली.
त्यासाठी ध्रुवा तुझ्यासारखीला नाही जमणार हे, पूजा म्हणाली. तसं ध्रुवाने पूजाकडे पाहून तोंड मुरडलं आणि म्हणाली, असे पेशन्स हवेतच कशाला? समोर एवढं पंच पक्वान ताट वाढलेलं असताना ते खायचं सोडून नुसतं पाहत बसायचं? ध्रुवा आता गप्प बसत नाही तर मार खाशील हां, योगिता तिच्यावर डोळे मोठे करत म्हणाली. त्यावर ध्रुवा आणि प्रुवा एकमेकींना टाळ्या देत हसायला लागल्या. तेवढ्या सुमित्रा आत येत म्हणाल्या, झाला की तुमच्या गप्पा, चला जेवायला. हो काकू चला, खूप भूक लागलीये, ध्रुवा पोटावून हात फिरवत म्हणाली. ए बुक्कड कुठली, सकाळी गडभर नाश्ता करून पण हिला भूक लागली लगेच, पूजा म्हणाली. चला हो काकू, यांना कोणाला यायचं नसेल तर येऊ द्या, नाही तर नाही येऊ द्या, म्हणत ध्रुवा तन्वीला चल म्हणत त्या दोघी बाहेर पडल्या. चला ग तुम्ही पण, सुमित्रा त्या तिघींना म्हणाल्या. ए तन्नू, दाखव ना ऋत्विकचे फोटो, काय करतो तो, ध्रुवा म्हणाली. अगं ध्रुवा, तो MPSC ची तयारी करतोय, हे बघ आम्ही गावी गेलो तेव्हा काढलेला फोटो, तन्वी ध्रुवाला फोटो दाखवत म्हणाली. हा पण छान आहे, पण प्रवीण जिजू एवढा हँडसम नाही, ध्रुवा मोबाईलमध्ये फोटो पाहत म्हणाली. ध्रुवा, तुला त्या दिवशीच सांगितलं ना मी प्रवीण जिजू ओनली वन आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी भेटेल हा विचार पण तू मनातून काढून टाक, पूजा तिला चिडवत म्हणाली. ए पूजे, तुला मध्येच बोलायला हवं का, ध्रुवा म्हणाली. बरं आता बस करा. ते जेव्हा आधी योगिता त्या दोघींची तुतुमय पाहून म्हणाली. सुमित्रा आणि आत्या पण आल्या, सगळे सोबतच जेवायला बसले होते. तेवढ्यात सुमित्राचा फोन व्हायब्रेट झाला. त्यांनी पाहिलं तर प्रवीणचा मेसेज होता. हाय मम, मी संध्याकाळी येतोय, पण तू हे योगिताला सांगू नको, अचानक येऊन मी तिला सरप्राईज देणार आहे, ओके. त्यांनी गालात हसत त्याला रिप्लाय दिला. थोड्या वेळात सर्वांची जेवणे वगैरे झाल्यावर योगिता आणि ध्रुवा तिच्या रूममध्ये गेल्या. पूर्वाला आणि पूजाला सुमित्राने इशाऱ्यानेच थांबवायला सांगितले. काय झालं काकू, पूर्वा म्हणाली. अगं संध्याकाळी प्रवीण येतोय, पण तो म्हणाला की मी येतोय ते योगिताला सांगू नको, कारण त्याला तिला सरप्राईज द्यायचं आहे. हो, पण तुम्ही आम्हाला का थांबवलं, पूजा म्हणाली. चला आपण बाहेर जाऊन बोलू म्हणत पूर्वा, पूजा आणि सुमित्रा बाहेर गेल्या. तन्वी, ध्रुवा आणि योगिता रूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. बाहेर लॉनमध्ये जाऊन त्या सगळ्या बसल्या होत्या. हा बोला काकू, पूर्वा म्हणाली. अगं त्या दिवशी प्रवीण येणार म्हणून योगिता किती छान तयार झाली होती आणि तो आलाच नाही, मला तर त्या दिवसाचं तिचं खूप वाईट वाटत होतं ग. आणि आता बघ तो खरोखरच येणार आहे तर तो म्हणतोय तिला सांगू नको, म्हणून त्याचं पण बरोबर आहे, तो तिला सरप्राईज देणार आहे. मी काय म्हणते, ती छान तयार पण झाली पाहिजे आणि तिला प्रवीण येणार आहे हे समजायला पण नको. असं काय करता येईल का, डोकं चालवा जरा, सुमित्रा त्या दोघींकडे पाहत म्हणाल्या. तेवढ्यात ध्रुवा आणि तन्वी पण आल्या. काय ग तनू, योगिता कुठे आहे, सुमित्रा त्या दोघींना आलेलं पाहून म्हणाल्या. अगं दादाचा फोन आलाय, तो बोलतोय म्हणून मग आम्ही आलो खाली, तन्वी म्हणाली. आणि या दोघींना काय झालं, अशा पुतळ्याहून का बसल्यात, ध्रुवा त्या दोघींना विचारत पडलेलं पाहून म्हणाले. सुमित्रांनी पुन्हा सर्व त्या दोघींना सांगितलं. असं होय, अगं काकू तू टेन्शन कशाला घेतेस, ती तुझी पार्लरवाली आहे ना, तिला आपण बोलून घेऊ आणि ती तुझ्यासाठी आली म्हणून योगिताला सांगूया, त्यानंतर तिला योगिताला पण छान तयार करायला सांगू, म्हणजे तिला आधीच फोन करून सर्व कल्पना दे तू, आणि असं तिला आवडलं आहे म्हणून ती योगिताला पण तयार करते असं तिला बोलायला सांग. त्या तिघी पण तन्वीचं बोलणं कान देऊन ऐकत होत्या. काकू तनू बरोबर बोलते, ही आयडिया एकदम भारी आहे, पूर्वा म्हणाली. इकडे योगिता प्रवीणच्या फोटोकडे पाहत त्याच्याशी फोनवर बोलत होती. ध्रुवा म्हणाली. त्याप्रमाणे त्याच्या गालावरची खडी कसली क्यूट दिसते, पूजा म्हणाली. त्याप्रमाणे खरोखरच त्याच्या मागे मुली लागत असतील का, योगिता विचारात हरून गेली.
ओय स्वीटू, कुठे हरवलीस? बोल ना, पलीकडून प्रवीण म्हणाला. तू कधी येतोस ते सांग आधी मला, योगी आतुरतेने म्हणाली. येतोय लवकरच, तो पलीकडून म्हणाला. प्रवीण, मला ना तुझी खूप बोलायचं, तू लवकर ये. प्रवीण, ऐक ना, योगिता म्हणाली. बोल ना, तुझंच ऐकतोय डार्लिंग, तो पलीकडून म्हणाला. तू तिथे कुठे राहतो? योगिता म्हणाली. कुठे राहणार, हॉटेलमध्ये रूम बुक केली, तिथेच राहतो, तो पलीकडून म्हणाला. प्रवीण, तू तिथे म्हणजे हॉटेलच्या रूममध्ये एकटाच राहतोस ना? योगिता अडखळत म्हणाली. अरे वा बायको, तू आज अगदी टिपिकल बायकोप्रमाणे प्रश्न विचारलास. प्रवीण पलीकडून हसत म्हणाला. तू सांग आधी, योगिता प्रेमळ अर्ज करत म्हणाली. अगं माझी स्वीट बायको, मी एकटा आहे आणि रात्री तुझ्या डोळ्यावर झोप येईपर्यंत माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलतेस, तरीही तुला हा प्रश्न कसा काय पडू शकतो? तो पलीकडून म्हणाला. अरे खरंच की रात्री माझी झोप लागेपर्यंत म्हणजे अर्धा रात्रीपर्यंत हा माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतो. योगिता स्वतःच्या डोक्यावर टपली मारत घेत विचारात हरून जाते. जानू आहेस ना? तो पलीकडून म्हणाला. प्रवीण, अरे लवकर ये ना, मला तुझी खूप आठवण येते रे. आज उद्या करत किती दिवस झाले तू तिकडे गेलास त्याला. मला नाही रे आता तुझ्याशिवाय चैन पडत, ती रडवलेले होत म्हणाली. हो ग माझी राणी, लवकरच येतो मी. आय लव्ह यू जानू, तो पलीकडून हळवा होत म्हणाला. बराच वेळ दोघे फोनवर बोलत होते. इकडे यांचा योगिताला प्रवीणला सरप्राईज द्यायचा प्लॅन सुरू होता. अगं पूजा, तू बोल की काहीतरी, आता तन्नूने छान आयडिया दिली की तरीही तू अजून कसला विचार करतेस? पूर्वा पूजाला विचार पडलेलं पाहून म्हणाली. अगं तन्वीची कल्पना भारी आहे, ती तर आपण अंमलात आणू, पण माझ्या डोक्यात अजून काहीतरी चालू आहे. बोल बाई, तुझ्या डोक्यात काय शिजतंय? ध्रुवा म्हणाली. हे बघा काकू, ती पार्लरवाली आली ना की आधी तुम्ही तुमची थोडी तयारी करून घ्या, नंतर ती योगिताला तुमच्याच रूममध्ये छान तयार करेल. तोवर मी आणि पूर्वा त्यांची रूम छान फुलांनी सजवतो. हे सर्व पाहून ना ते दोघे पण किती खुश होतील. पूजा एक्साइट होत म्हणाली. हो ग, ही आयडिया तर खूपच भारी आहे, सगळ्या एकसाथ म्हणाल्या. हो, पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, योगिताला कसलीच खबर लागता कामा नये, सुमित्रा म्हणाल्या. सुमित्रांनी बाजूला जाऊन पार्लरवालीला फोन लावला आणि तिला सर्व समजून सांगितले. ती पण लगेच यायला तयार झाली. तेवढ्यात योगिता पण समोरून आली. तिला आलेलं पाहून सगळ्या शांत बसल्या. काकू काय म्हणाली पार्लरवाली? तन्वी सुमित्राच्या जवळ जात त्यांना हळू आवाजात विचारत होती. येते ती थोड्या वेळात, सुमित्रा म्हणाल्या. काय ग, सगळ्या इकडे येऊन बसल्या आणि मी तिकडे तन्वीच्या रूममध्ये तुम्हाला पाहायला गेले होते, योगिता त्यांच्या जवळ येत म्हणाली. तू तर दादासोबत बोलत एवढी गुंग झाली होतीस की आम्ही बाजूला आहे हे पण विसरून गेली होतीस, मग आम्ही आलो खाली, तन्वी म्हणाली. तशी योगिता लाजून लाल झाली. ए तनू बघ, प्रवीण जिजूचं नाव काढल्याबरोबर किती लाजून लाल झाली, ध्रुवा तिला चिडवत म्हणाली. त्यानंतर सगळ्यांनीच तिला चिडून हैराण केलं. काय ग माझ्या पोरीला एवढं छळताय? सुमित्रा तिची बाजू घेत सगळ्यांना शांत करत म्हणाल्या. तेवढ्या समोरून पार्लरवाली आली. कशा आहात ताई? ती सुमित्रांच्या जवळ येत म्हणाली. मी छान आहे, तू कशी आहेस? मी पण मस्त. ही बघ, ही माझी सून योगिता, सुमित्रा तिला योगिताची ओळख करून देत म्हणाल्या. हो का, छान आहे. नवीन लग्न झालं आहे का? हो, सुमित्रा म्हणाल्या. बरं चला, तुमचा झाल्यावर तिला पण छान तयार करून देते. एवढा वेळ त्याचं बोलणं शांतपणे ऐकणारी योगिता मध्येच म्हणाली. आई कोण आहेत ह्या? या. अगं ती पार्लर चालवते, माझं जरा काम होतं म्हणून मी तिला घरीच बोलवलं. आता ती आलीच आहे तर तुला पण छान तयार करेल. चला आपण तुमच्या रूममध्ये जाऊया, पार्लरवाली म्हणाली. हो हो चला, मी पण येते तुमच्यासोबत, म्हणत ध्रुवा पुढे आली. अहो पण आई, कशाला? म्हणजे प्रवीण पण नाही, कशाला उगाच? योगिता थोडी अडखळत म्हणाली. अगं तो नाही म्हणून काय झाले, आणि आपण तुला तिने छान तयार केल्यावर तुझे छान फोटो काढून प्रवीणला पाठवूया ना.
उलट तुझे फोटो पाहून तो धावत येईन तुला भेटायला, सुमित्रा तिला चिडवत म्हणाल्या. तशी ती लाजली. बरं चल आता, म्हणत त्या पूजाला डोळ्यांनी इशारा करून रूममध्ये जायला निघाल्या. त्यांनी तिघींनी पण त्यांना थंब दाखवत होकारार्थी मान डोलवली. तन्वीने लगेच फुलं आणि इतर गोष्टी फोनवरून ऑर्डर केल्या. इकडे सुमित्रा, ध्रुवा, योगिता आणि पार्लरवाली सुमित्राच्या रूममध्ये गेल्या. पार्लरवालीने आधी सुमित्राचं फेशियल करून दिलं. त्यानंतर तिने आपला मोर्चा योगिताकडे वळवला. योगिता तर यापूर्वी कधीच पार्लरमध्ये पण गेली नव्हती. ते काय फेशियल आणि काय काय असतं ते तिला काहीच माहिती नव्हतं. मुली पार्लरवालीला लग्नात तरी मेकअप करायला बोलवतात, पण तिचं लग्न पण कोणत्या परिस्थितीत झालं ते तर आपण पाहिलंच. आता मात्र ती शांत बसून पार्लरवाली करत होती ते ती करून घेत होती. त्यानंतर ध्रुवा पटकन उठून योगिताच्या रूममध्ये गेली. इकडे या तिघींनी फुलं, बलून्स आणि कॅन्डल्स रूम छान सजवली होती. ध्रुवा तर पाहून चकितच झाली. झालं का तुमचं, म्हणत ती आत आली. तू कशाला आलीस इकडे, तुला तिच्या जवळ थांब म्हटलं होतं ना. हो जाते मी. ध्रुवाने पुढे जाऊन योगिताच्या कपाटातील एक छानशी साडी काढली आणि त्या तिघी कडे पाहत म्हणाली, यासाठी आले होते मी. बरं जा आता, पूजा म्हणाली. हो जाते. ध्रुवा तिला रागीट लुक देत बाहेर पडली. अगं ध्रुवा, आता ही साडी कशाला आणलीस, योगिता तिच्या हातात साडी पाहून म्हणाली. अगं योगिता, असू दे, तुला एवढं छान तयार केलं आहे, त्यावर साडी नेसशील तर अजून छान दिसशील, पार्लरवाली म्हणाली. आणि साडीवर फोटो पण छान येतील, ध्रुवा तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली. बरं ठीक आहे, म्हणत योगिता साडी घेऊन आत गेली. थोड्या वेळाने साडी छान नेसून ती बाहेर आली. ध्रुवा तिचे वेगवेगळ्या अँगलने फोटो घेत होती. योगिता, आज तुला पाहून प्रवीण फ्लॅटच होणार, ध्रुवा आपल्याच धुंदीत बोलून गेली. तसं सुमित्राने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. काय म्हणालीस ध्रुवा? अगं तुझे फोटो पाहून असं म्हणायचं होतं मला, ध्रुवा सारवासारव करत म्हणाली. तितक्या सुमित्राचा मोबाईल वाजला. त्या हॅलो म्हणत फोन कानाला लावत जरा बाजूला गेल्या. हॅलो मम, थँक्यू अँड आय लव्ह यू, प्रवीण समोरून म्हणाला. का रे, सुमित्रा म्हणाल्या. अगं मी ना सांगता गाडी एअरपोर्टवर पाठवल्याबद्दल, प्रवीण पलीकडून म्हणाला. म्हणजे आलास तू, सुमित्रा आनंदाने म्हणाल्या. अगं हळूहळू, योगिता आजूबाजूला नाही ना, प्रवीण सुमित्राच्या उत्साहाला आवर घालत म्हणाल्या. नाही रे, पण तू लवकर ये, ठेवते आता, म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. बरं ताई, जाते मी आता, म्हणत पार्लरवाली सुमित्रा आणि योगिताचा निरोप घेऊन जायला निघाली. चल मी तुला सोडायला येते, म्हणत सुमित्रा पण तिला सोडवायला खाली निघाल्या. जाता जाता त्या योगिता प्रवीणच्या रूममध्ये गेल्या. मुलींनी रूम छान सजवली होती. सुमित्रा त्या तिघींना काही सूचना करून पार्लरवाली सोबत खाली गेल्या. त्यानंतर रूम बंद करून या तिघी पण सुमित्राच्या रूममध्ये आल्या. अगं पूर्वा, पूजा, केव्हापासून तुम्ही दोघी कुठं गायब होता, योगिता त्या दोघींकडे पाहत म्हणाली. अगं आम्ही तन्वीच्या रूममध्ये बोलत बसलो होतो, पूर्वा म्हणाली. तेवढ्यात तन्वीच्या मोबाईलवर प्रवीण आला आहे म्हणून सुमित्राचा मेसेज आला. तशी तन्वी उठली आणि पटकन इकडे प्रवीण पण गाडीतून उतरून पटकन आत आला. त्याने एक वेळ हॉलमध्ये सर्वत्र नजर फिरविली. अरे कोणीच नाही, कुठे गेले सगळे, म्हणत तो जिन्यावरून भरभर वरती आला. त्याला आता योगिताला कधी पाहतो असं झालं होतं. तो रूममध्ये आत प्रवेश करणार तशी लाईट ऑफ झाली. मम कुठं आहेस, आणि या लाईटला काय झालं, इकडे प्रवीणचा आवाज योगिताच्या कानावर पडला. तशी ती पण त्या अंधारातून आवाजाच्या दिशेने धावत आली. तोवर तो दरवाजा उघडून रूममध्ये आला. त्याच्या मागोमाग योगिता पण आली. तशी लाईट पण आली. अचानक प्रवीणला समोर पाहून तिच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहू लागले. त्याच्या पण डोळ्यात पाणी तरळलं. दोघे पण भरल्या नेत्रांनी एकमेकांना डोळे भरून पाहत होते. ओय लब्बड, असे एकमेकांना पाहत राहणार आहात की आजूबाजूला पण पाहणार आहात, ध्रुवा, पूजा, पूर्वा दरवाजात उभं राहून त्या दोघांकडे पाहत म्हणाल्या. तसं त्यांनी दोघांनी आजूबाजूला पाहिलं. बेडवर हार्ट शेपमध्ये गुलाब पाकळ्यांनी बनवलेला होता. बलून्स आणि कॅन्डल्सच्या प्रकाशात रूम उजळून निघाली होती.
एवढी छान सजवलेली रूम पाहून दोघे पण सरप्राईज झाले. योगिताने भरल्या नेत्रांनी त्या तिघींकडे एक वेळ पाहिले. ती त्यांना नजरेनं थँक्स म्हणाली. पोचल्या बरं का भावना. आता तुला बोलायचं शब्द सापडत नाहीत हे आम्हाला समजतंय. बरं आता नुसतं असं एकमेकांना पाहून रडतच बसणार आहे की अजून काही करणार आहात? एन्जॉय युअर स्वीट नाईट. तशी ती लाजली. त्याने पण किंचित लाजत डोक्यावरून हात पाठीमागे मानेवर घेत त्या तिघींकडे पाहून हलकीशी स्माईल केली. योगिता ठीक आहे, पण प्रवीण पण पूर्वा मुलं पण लाजतात का ग? ध्रुवा बाहेरून दरवाजा बंद करत म्हणाली. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.